लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय. काय म्हणलो तुम्ही तर आंदोलन करताना काय म्हणलं मी कोण म्हणलं पण जरा कोशिशदार आहे कोण म्हणलं अरे कोण म्हणलं कसं म्हणलं म्हणलो होतं मी नाही नीट ऐका. मी म्हणलोच नाही आम्हाला गोळी करताय काय आम्हाला आवाज करतोय काय आम्हाला अरे मी म्हणलो नाही आम्हाला आवाज करताय तू आतमध्ये बसायचं आतमध्ये बसायचं जायचं जायचं नाही हो. शेतकरी काय करतोय शेतकरी काय हात लावून म्हणतो करतोय. हात लावून बघ. तू साहेब हात लावून बघ. आतमध्ये हात लावून बघ तू. जातो हात लावून बघ. आतमध्ये जातो हा? मला माझ्या विषयी हा? हात लावून बघ तू. माझ्या विना हात लावून. माझ्या विना तुला दोन नाटकाची आतमध्ये करायची माझ्या विना करत नाही चालेल ठीक आहे काय मी जातो विषयी आणि जाणार शिजा पाहिजे काय आंदोलन करत ना मला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होतं. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होतं. माझा प्रश्न आंदोलन करायचं ते. माझा प्रश्न आंदोलन करायचं. खासदार असेल आमदार असेल 2-2 वाजता गुंड आहे का पोलीस आहे ते गुंड आहे का कोण ठेवली ते पोलीस जिल्हाधिकारी करणार ना काय संबंध होता काय आम्ही इथं खुर्ची टाकून आंदोलन करत होतो. त्यावेळेस लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आहे. मला ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना मी बावनकुळेंना पत्रव्यवहार केलेला आहे. आंदोलन करताना पण तिथं आला इथं खुर्ची टाकून आंदोलन करत नाही. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा अधिकार आहे. आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतंय की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे. यांना 4-5 पत्रकार पुढे करतात. अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे. 1 रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलेला नाही. त्याचं घरं उद्ध्वस्त झाले ती त्याची घरं वाहून गेली ती शेतं वाहून गेली ती ज्या त्याच्या जनावरांवर उदरनिर्वाह वाहत होता चालत होता ती जनावर सुद्धा वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या. आणि ह्या शासन आम्हाला महाराजी भाषा करतंय. ह्या गद्दार शासनाला आता आम्ही जाबी केलेलं सोडणार नाही. हे पाटील म्हणून पोलीस आहे. आरडीसी मॅडमला तो बंदोबस्ताला आहे. ह्याने ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर लाठीचार्ज करायचा ह्यांचा नियम हे होता उद्देश होता. आम्हाला मारायचा ह्यांचा उद्देश होता. त्यांना आम्ही SP साहेबांकडे आता जाऊन ह्या पाटलाची तक्रार करतोय. जोपर्यंत ह्याला निलंबित करत नाही तोपर्यंत सोडणार नाही. आता काय करायचं